अंबरनाथमध्ये भाजप नगरसेवक आक्रमक झालेले आहेत. वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात येत आहे. भेदभाव केला जात असल्याचा भाजपच्या नगरसेवकांचा आरोप आहे. काही भागात दुरुस्तीचं काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असं स्पष्टीकरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे. हे चोरांबरोबर सामील आहेत हे सिद्ध झाल्याने अंबरनाथला जाणीवपूर्वक कृत्रिम पाण्याची टंचाई करून देत आहेत आणि याला अधिकारी जबाबदार आहेत. आज अंबरनाथ शहरामध्ये 8-8 दिवस पाणी नाही आहे. भर पावसाळ्यात बारवी 100% भरलाय, आंध्रा 100% भरलाय. ज्या धरणावर अंबरनाथ शहर अवलंबून आहे, मीरा भाईंदरपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. तळोजा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराचा बारवी डॅम, उल्हास नदी असताना तालुक्याची अंबरनाथ शहराला वंचित ठेवतोय पाण्यापासून. अधिकारी याच्यापासून लांब होऊन त्यांचाच पोट भरायच्या मागे लागतोय. पण याच्यामध्ये नुकसान अंबरनाथ शहराच्या नागरिकांचाच होतोय. माझी त्यांना मागणी आहे आणि मी आज उपोषणला आजपासून बसलोय का जेवपर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरळीत करत नाही तोपर्यंत हा उपोषण मी सोडणार नाही.